पुढची बातमी आहे ती सुद्धा विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या राजकारणाची। महाराष्ट्रामध्ये विधान परिषद हवी असेल तर बच्चू कडूंनी पक्ष शिवसेनेत विलीन करावा अशी त्यांना अट घालण्यात आली होती। मात्र विधान परिषदेच्या बदल्यात पक्षाचं विलीनीकरण होणार नाही असं जवळपास बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांना कळवलेलं दिसतं आहे। आपल्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहेत। बच्चूभाऊ, खरं तर 1.5 तास आधी आपली पत्रकार परिषद झालेली आहे। आपली भूमिका संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेली आहे, मंत्रिमंडळाने ऐकली आहे, विरोधी बाकांवर बसणाऱ्यांनी देखील ऐकली आहे। पण आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे, हो किंवा नाही मध्ये तुम्ही आमदारकी घेत आहात शिवसेनेमधनं की नाही घेत आहात? नाही, ते काय ह्या टीव्हीवरच्या बातम्या आहे, लक्षात घ्या। टीव्हीवरून सूत्राधारे आलेली बातमी आहे, त्याच्यातून झालेली पत्रकार परिषद आहे। हा एक मोठा विषय आहे, एकदम लहान विषय नाही आहे। आणि हा खरं तर शिंदे साहेबांचा विषय आहे। मी घ्यावं नाही घ्यावं, मला तर घ्यावंच वाटतंय, काही विषय नाही। पण देणाऱ्याचा विषय फार महत्त्वाचा असतो ना। समजा तुम्ही शिंदेसोबत गेलेत तर तुम्ही एनडीए आणि महायुतीसोबत जाणार, पण अशामध्येच प्रवीण तायडे जे आहेत, जे अचलपुराचे सध्याचे आमदार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही असणार आहात, हे तुम्हाला मान्य आहे? हे फार मोठा विषय नाही आहे। हे कसं आहे का, आपण राज्याचं राजकारण करतोय, त्याच्यानं ते ग्रामपंचायतपर्यंत विषय घेऊन जावा असा काही तो विषय नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण शर्मा सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।